शिखराकडे पाऊल आमचे, ग्राहक हित उद्दिष्ट आमचे. उदात्त हेतू पक्की तत्त्वे, आधुनिक तरीही विचार आमचे. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक. नमस्कार. उद्योग वाटा या आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत. दर महिन्याच्या 1 तारखेला आपण उद्योग वाटा हा कार्यक्रम प्रसारित करत असतो आणि या कार्यक्रमाचा आपला उद्देश असा आहे की नवीन पिढीला उद्योगामध्ये प्रेरणा मिळावी. पण हे उद्योग करण्यासाठी त्यांना प्रेरणा कशी मिळेल, तर आपल्यासारखे जे यशस्वी उद्योजक आहेत त्यांचे आपण इंटरव्ह्यूज घेतो, त्यांचे विचार आपण सामान्यांपुढे मांडतो, जेणेकरून प्रेरणा आणि चांगले विचार लोकांना मिळतील आणि प्रोत्साहन मिळेल की कसं पुढे गेलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, कशी वाटचाल केली पाहिजे. तर यातून त्यांना प्रेरणा मिळेल किंवा न्यूनगंड कमी होण्यास मदत होईल, असा आपला साधारण या कार्यक्रमामागचा उद्देश आहे. एक सर्वे केल्यावर आमच्या असं लक्षात आलं की जर का युवा शक्तीपर्यंत पोहोचायचं असेल तर कसं पोहोचता येईल, तर आता सोशल मीडिया हे अतिशय चांगलं माध्यम आहे आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून जर आपल्यासारख्यांचा इंटरव्ह्यू समाजासमोर आला तर यातून एक चांगली पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल आणि मग या उद्योग वाटा या कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर, आपण या कार्यक्रमाच्या पुढच्या पायरीकडे जाताना सगळ्यात पहिल्यांदा तर आपली ओळख करून द्या. आपला व्यवसाय काय, की आपला व्यवसायाचा प्रवास कसा सुरू झाला? धन्यवाद. मी आनंद लिमय. मुंबईमध्ये आमचा इंडिया प्रिंटिंग वर्क्स हा मुद्रणाचा व्यवसाय आहे. हा माझे वडील जे इथे त्यांचा फोटो आहे ते त्यांनी 1 मार्च 1932 साली तो सुरू केला आणि त्यांच्या निधनानंतर 80 सालापासून तो मी बघत आहे. म्हणजे आमची दुसरी ॲक्टिव्ह पिढी धंदा बघते आणि प्रेसला यावर्षी 90 वर्ष पूर्ण झाली. 8 वर्षापूर्वी मी प्रकाशन व्यवसायातही पदार्पण केलं, ते ॲक्सिडेंटलीच केलं. पण मुद्रण क्षेत्रात यायच्या वेळेला मी वडील गेले त्यावेळेला खूप लहान होतो मी कॉलेजमध्ये होतो. तर कॉलेजमध्ये जेव्हा जायची वेळ आली तेव्हा वडिलांनी सांगितलं की तू पहिल्यांदा कॉलेज कर आणि मग तू व्यवसायात ये, कारण एकदा व्यवसायात आल्यानंतर काही तुला कॉलेज लाईफ अमुक तमुक काही अनुभवायला मिळणार नाही. पण आईचा हट्ट होता की आनंद तू प्रिंटिंग टेक्नॉलॉजी कर, कारण आता वडिलांना तुझ्या मदतीची गरज आहे. असं करताना मी एका वेळेला दोन्ही कॉलेजेस चालू केली. सकाळी मी आर्ट्सला जायचो, संध्याकाळी प्रिंटिंगला जायचो. अशी पहिलं वर्ष मी पास झालो दोन्हीकडे. दुसऱ्या वर्षात मात्र एकाच वेळेला दोन्ही परीक्षा आल्यामुळे एकाच दिवशी मला ते बंद करायला लागलं आणि मग आम्ही प्रिंटिंग टेक्नॉलॉजी कंप्लीट करून मी वडिलांच्या व्यवसायात यायचं असं ठरलं. पण तोपर्यंत आमचा प्रेस कोर्टमध्ये होता. तो सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरमुळे टेनन्सी होती 60 वर्षाची, ती जागा सोडायला लागली आणि मग आम्ही वडाळा येथे जागा घेतली. या वडाळा येथे घेतलेल्या जागेमध्ये मला जनता सहकारी बँकेचा अतोनात फायदा झाला. म्हणजे जनता सहकारी बँकेचा जो काय फायदा आहे तो पुढे मी आपल्या गप्पांच्या योगात सांगेनच. पण अशा पद्धतीने 90 वर्षाचा इंडिया प्रिंटिंग वर्क्सचा उपक्रम आमचा चालू आहे आणि इंकिंग इनोव्हेशन्स या नावाने आम्ही पब्लिकेशन हाऊसिंग करतो. गेल्या 7 वर्षामध्ये आम्ही 80 पुस्तकं जवळजवळ प्रकाशित केली आणि इंडिया प्रिंटिंग वर्क्समध्ये रोज किमान 2 ते 3 पुस्तकं 2 कॉपी पासून 10 ते 20,000 कॉपीपर्यंत आम्ही छापतो मुंबईमध्ये. वा सर, खूपच छान. खरंच खूप चांगला आणि मोठा प्रवास आहे तुमचा. जसं तुम्ही म्हणालात की आई बाबांकडून काम करण्याची उमेद मिळाली, तशाच धर्तीवरचा आपला पुढचा प्रश्न जो आहे की आपली भारताची संस्कृती आपण पाहतो, वेगवेगळ्या परंपरा आपण आपल्या समाजामध्ये गेली अनेक वर्ष आपण त्या पाळतो आणि त्याचा हात धरून आपण पुढे जातो. तर ह्या ज्या परंपरा आहेत, आपल्या घरामध्ये होणारे जे संस्कार आहेत, तर याच्यातून ह्या रूट्समध्ये मॅनेजमेंटचा काही फंडा आहे असं आपल्याला वाटतं का? अगदी नक्की आहे. म्हणजे भारतामध्ये जरी पुरुषप्रधान संस्कृती असली तरी घरामध्ये स्त्रीप्रधान कुटुंब पद्धतीमुळे स्त्रीचे अंगभूत गुण जे आहेत आपले, म्हणजेच उदाहरणार्थ मल्टीटास्किंग आहे, सिस्टमॅटिक प्लॅनिंग आहे, ऑप्टिमम मॅनपॉवर युटिलायझेशन आहे, हे आणि असे अनेक संस्कार तरुण पिढीवरती होतात. उदाहरणार्थ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, व्यक्तीचे अंगभूत गुण ओळखून त्याला त्या दृष्टीने विकसित करणं, ही आत्तापर्यंत एकत्र कुटुंब पद्धतीची काही खास वैशिष्ट्ये आहेत. आशिया खंडात आणि विशेषतः आपल्या भारतात
या पद्धती अगदी नजीकच्या भूतकाळापर्यंत प्रचलित होत्या. त्यामुळे बालपणातच नेतृत्व गुण विकसित होऊन नेतृत्व गुणांबरोबर आपण असं म्हणू की आत्मनिर्भरता अंगी बाणवली जात असे. आमच्या पिढीचे तरी कधी फालतू लाड झाले नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. या सर्वांचा एक सामूहिक परिणाम म्हणून कुठल्याही क्लासला न जाता मॅनेजमेंट इन्स्टिंक्ट आत्मसात होत असे. म्हणजे उदाहरणार्थ मी जेव्हा प्रेसमध्ये जायचं ठरवलं तेव्हा वडिलांनी मला काही नाही, 9:45 ते 5:30 प्रेसचा वेळ असायचा, 9:45 वाजता प्रेसमध्ये पोचायचं आणि प्रेस 5:30ला बंद झाला की 5:45ला घरी जायचं. ते स्वतः 8:55ला यायचे आणि 5:20ला निघायचे. ते त्यांच्या गाडीने जायचे, पण मला बसने जायला लागायचं. ह्या अशा असंख्य गोष्टी त्यात शिकायला मिळायच्या. आता ते कदाचित हल्लीच्या हायर अँड फायर सिस्टीममध्ये न बसणारे होते, पण त्याला एक ह्युमन टच असायचा. त्यामुळे नकळत आपल्याला प्रॉडक्टिव्हिटीवरती पॉझिटिव्ह परिणाम होतो असं माझं मत आहे. तुम्ही म्हणालात की तुम्ही प्रिंटिंगच्या व्यवसायामध्ये आहात, तर हा सर व्यवसायामध्ये हे खूप स्वरूप आता बदलतंय. म्हणजे जसं टॅब झालेत, म्हणजे पुस्तक वाचायचं म्हटलं तर वेगवेगळे माध्यमं आहेत, उपलब्ध आहेत. ऑडिओ बुक्स आता अवेलेबल आहेत, स्टोरीटेल सारखी माध्यमं आहेत. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही हा जो काही व्यवसाय करता, आता गेली अनेक वर्ष तुम्ही व्यवसाय करता, त्याचं बदलतं स्वरूपही आता तुमच्या सगळ्या नजरेखालून गेलंय किंवा तुम्ही प्रत्यक्ष त्याच्यामध्ये कामही करता. तर हा जो काही भारतातला व्यापार आहे, आपल्या देशात जो व्यापार चालतो आणि जागतिक स्तरावर हा जो काही व्यापार चालतो, तर याच्याबद्दल आपण काय सांगाल? म्हणजे की काय गोष्ट असावी किंवा नसावी असं आपल्याला वाटतं, किंवा पॉलिसीजमध्ये अजून काय गोष्टी असायला हव्यात किंवा काय बदल असायला हवेत किंवा काय जास्त तुम्हाला भावतं यातलं, ते आम्हाला सांगा. यातलं जास्त भावतं म्हणजे सध्याच्या कारकिर्दीमध्ये गेले 5-6 वर्ष मेड इन महाराष्ट्र, मेक इन महाराष्ट्र वगैरे हे जे आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात आत्मनिर्भर भारत ही जगाच्या व्यापार क्षेत्रात भारताला अव्वल स्थान मिळवून देऊ शकेल. आपल्या देशात उपलब्ध असलेले अमर्याद टॅलेंट खूपच आहे आपल्याकडे. संधी आणि आर्थिक कमतरतेमुळे अप्रकाशित राहते. त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी मुद्रा ऋण योजना सुरू केल्याने अशा व्यक्तींच्या पंखांना बळ मिळालं आहे असं आपण म्हणू शकतो. आपल्याकडे बेरोजगारी आहे असं म्हणतात, पण बरीच जनता केवळ अंगी कोणतेही कौशल्य नसल्याने आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव बेरोजगार राहते. थोडक्यात आपल्या देशात अनएम्प्लॉयमेंट नव्हे, आय एम युझिंग दिस वर्ड, आपल्या देशात अनएम्प्लॉयमेंट नाही तर अनएम्प्लॉयबिलिटी ही प्रमुख समस्या आहे. ह्याच्यात फरक आहे, अनएम्प्लॉयमेंट आणि अनएम्प्लॉयबिलिटी. स्किल इंडिया सारख्या योजना जर पदवीचे महत्त्व कमी करून कौशल्य विकसनावर भर देतात, त्यामुळे कमी वयात तरुण अर्थार्जन करू शकतील आणि मुद्रा ऋण योजनेमुळे त्यांच्यातील लायक व्यक्ती नक्कीच स्वतंत्र व्यवसाय सुरू करून अल्टिमेटली राष्ट्राच्या प्रॉडक्टिव्हिटीमध्ये अमूल्य योगदान देऊ शकतील. सध्याच्या मला असं वाटतं की $3 ट्रिलियन म्हणजे साधारणपणे 24 240 लाख करोड रुपयांवरून $5 ट्रिलियन 400 लाख करोड रुपयाची अर्थव्यवस्था करण्यासाठी ही आत्मनिर्भर भारत ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे असं मला प्रकर्षाने जाणवतं आणि वाटतं. खरंय सर, आपले माननीय पंतप्रधानांनी याच उद्देशाने ही योजना सुरू केली, जेणेकरून आपली दुसऱ्यांवरची डिपेंडन्सी कमी व्हावी. हा जो काही व्यवसाय परदेशामध्ये जो काही हा व्यवसाय चालतो, याच्यामध्ये काय अजून आहे असं तुम्हाला वाटतं? काय कमी जास्त आहे किंवा परदेशात काय अजून चांगलं आहे किंवा पॉलिसीज मध्ये अजून काही बदल व्हायला हवेत का आपल्याकडे, असं आपल्याला वाटतं का? परदेशात काय चांगलं आहे याच्यापेक्षा सुद्धा परदेशामध्ये, आता मी उदाहरणार्थ 98 साली 1 महिनाभर जपानला गेलो होतो. तर त्या जपानला गेलो होतो तेव्हा तिथे त्यांनी असं सांगितलं की, मी त्या फॅकल्टीने जे सांगितलं, फॅकल्टी अमेरिकन होती, त्याची बायको जॅपनीज होती. त्यांनी मला जे समजून सांगितलं आम्हाला आमच्या क्लासला, मी 6 सिग्मा वगैरे शिकायला गेलो होतो त्यावेळेला, हौस होती. तर तो म्हणाला की जपानमध्ये जर एखादं ॲग्रीमेंट करायचं झालं तर ते मॅक्झिमम 6 पानाचं असतं, मॅक्झिमम 6 पानाचं कुठल्याही डीलबद्दल. म्हणजे उदाहरणार्थ, मी तुम्हाला हा जॉब करून द्यायचा आहे, त्याच्याबदली तुम्ही हे मला पैसे द्यायचे आहेत,
मी जॉब इतक्या दिवसात करून द्यायचा आहे, त्याच्यानंतर इतक्या दिवसात तुम्ही मला पैसे द्यायचे आहेत, एवढंच ॲग्रीमेंट असतं. ॲज अगेन्स्ट दॅट अमेरिकन संस्कृतीमध्ये तेच ॲग्रीमेंट 100 पानाच्या वर जातं. म्हणजे मी तुम्हाला जॉब वेळेवर दिला नाही तर काय काय क्लॉजेस आहेत, मग त्यात तुम्ही पैसे मला दिले नाहीत तर काय काय क्लॉजेस आहेत, जॉब वेळेवर न दिल्याबद्दल पेनल्टी कशी लागेल, त्याच्यावर इंटरेस्ट कसं लागेल, असं करत 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 ते वाढत जातं. ही जी कल्चर्स आहेत त्या दोन्हीचं संमिश्र असं आपल्याकडे आहे. म्हणजे उदाहरणार्थ जपनीज लोक जे म्हणतात की ॲग्रीमेंट केला आणि जॉब द्यायचा आहे म्हटल्यानंतर त्या दिवशी जॉब येणार, आणि तू मला पेमेंट मागितलंयस म्हटल्यानंतर त्या दिवशी पेमेंट येणार. इतकं सुटसुटीत ॲग्रीमेंट असतं. त्यामुळे तिथलं जे वर्क कल्चर जे आहे त्या वर्क कल्चरमध्ये आपल्याला आपल्या मुलांना ते भावतं की त्रास काही नाही. 5 दिवस काम केल्यानंतर 6वा आणि 7वा दिवस तुम्ही कोणाचेही नाहीत. म्हणजे एकाच बारमध्ये संध्याकाळी, शुक्रवारी संध्याकाळी साहेब आणि त्याचा तो एम्प्लॉई जे दोघे एकाच बारमध्ये दारू प्यायला बसू शकतात, आढळू शकतात एके ठिकाणी. तर हे जे वर्क कल्चर आहे ते आपल्या मुलांना भुरळ पाडतं, आणि ती भुरळ टाळण्यासाठी आता आपल्याकडे देखील असंख्य व्यवसाय असे आहेत की जे सिक्स सिग्मा काय किंवा बाकीच्या कंपन्यांची जी काय पॉलिसीज आहेत त्या करू शकतात, तर त्याच्यामुळे त्यांनाही भुरळ पडू शकते. आधी वर्क कल्चर आणि वर्क ॲटमॉस्फिअर हे चांगलं करणं हे बिझनेसमॅनच्या हातात आहे, तेव्हा तो वर्कफोर्स त्याच्याकडे टिकून राहणार आहे. यश शिखराकडे पाऊल आमचे ग्राहक हित उद्दिष्ट आमचे उदात्त हेतू पक्की तत्वे आधुनिक तरीही विचार आमचे. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक. तुमचा जो काही हा व्यवसायाचा प्रवास आहे याच्यामध्ये जनता सहकारी बँकेची साथ कशी मिळाली? अरे प्रचंड मोठी साथ आहे जनता बँकेची. मी सांगेन तेवढ्या गोष्टी कमी आहेत. उदाहरणार्थ फोर्टमध्ये माझ्याकडे 5,000 स्क्वेअर फीट जागा होती. 60 वर्ष मी भाडेकरू होतो महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचा. मला काही सांगायला वाटत नाही त्याच्यात. आणि टेनन्सी राईटवरनं आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो आणि अल्टिमेटली वी लॉस द केस, आणि आम्हाला तिथनं जागा सोडायला लागली. जागा सोडायला लागल्यानंतर त्यावेळेला माझ्याकडे 100 वर्कर काम करत होते, आणि प्रत्येकाचं कामाचं एज हे 5 वर्षापासून 40 ते 50 वर्षापर्यंत होतं. म्हणजे त्या प्रत्येकाचं कॉम्पेन्सेशन, ग्रॅच्युटी हे जर विचार केला तर डोळे गरगरतील अशी परिस्थिती. अख्ख्या जगातला हा एक युनिक ॲप्लिकेशन असेल की जो मी जनता सहकारी बँकेकडे केला. इतर कुठल्या बँकेत गेल्यानंतर तो वॉचमनच हाकलून देईल तो ॲप्लिकेशन बघून की मला कर्ज हवं आहे. कर्ज कशासाठी हवं आहे, तर मला धंदा बंद करायचा आहे, सुरू करायचा नाही, धंदा बंद करायचा आहे. आणि जनता सहकारी बँकेने तेव्हा मला सपोर्ट दिला. त्यामुळे तो धंदा पूर्ण बंद जरी झाला तरी मी आज माझ्या पायावर उभा आहे. आज पुन्हा माझ्याकडे 100 वर्कर काम करतात. आज मी वडाळ्याला माझे स्वतःचे गाळे आहेत, मोठे भिवंडीला गाळे आहेत, आणि मी हा व्यवसाय करू शकतो. असं झालं. ती जागा सोडल्यानंतर जेव्हा आमच्याकडे आमची दुसरी जागा वडाळ्याची एका टेनंटच्या ताब्यात होती, त्यांच्यावर मी केस केली 90 साली. ती 93 सालापर्यंत चालली. मग त्या टेनंटनी मला ऑफर दिली की मला निगोशिएट करायचं. बँकेत गेलो आदल्या दिवशी, म्हटलं संध्याकाळी आज मीटिंग आहे. त्या टेनंटला मी सांगितलं होतं की आजच्या दिवशी फक्त शेवटची मीटिंग, कारण कोर्टात केस चालू आहे. आज जो निर्णय होईल तो, जर निर्णय झाला नाही तर कोर्ट निर्णय देईल तो. एवढंच आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. तर मी बँकेच्या मॅनेजरला विचारलं, म्हटलं सर असं असं आहे, प्रॉब्लेम आहे. आणि त्यांनी समजा मला विचारलं की पैसे केव्हा देणार, तर काय उत्तर देऊ. ते म्हणले तुमच्या जागेची किंमत तुम्हाला माहिती, 10 लाख, 20 लाख, 30 लाख, 35 लाख काय जी आहे ती तुम्ही कबूल करा. पण म्हटलं सर देऊ कधी, त्याचं उत्तर काय देऊ. ते म्हणले उद्या सकाळी 11 वाजता बँकेत त्यांनी यायचं, त्या गाड्याची चावी घेऊन माझ्या टेबलवरती चावी ठेवायची, आणि त्यांना पैसे मोजायला वेळ लागेल तेवढाच वेळ फक्त मागून घ्या. बाकी नंतर त्याचं काय करायचं ते आपण बोर्डाकडे जाऊ, त्यांची मदत घेऊ, काही करू, आणि ते लोन पास करून घेऊ. अशी बँक कुठे मिळणार हो जगाच्या पाठीवर.
की जो बँकेचा मॅनेजर बँकेच्या मॅनेजमेंट बद्दल एवढा कॉन्फिडंट आहे आणि व्यक्तीबद्दल कॉन्फिडंट आहे की याला हे लोन दिल्यानंतर याचा अपहार होणार नाहीये आणि ही जागा घेणार आहे. आता शेवटी त्यांनाही कॉन्फिडन्स होता की जागा घेतल्यानंतर मी धंदा करणार, ते पैसे फेडणार वगैरे वगैरे हे सगळं झालं. पण कुठली बॅलन्स शीट सबमिट केली नाही. पण ही जी ॲटिट्यूड आहे, हा जो हे जे सहकार्य त्यांनी एक्सटेंड केलेलं आहे, ते कुठे मिळणं शक्य नाही हो. त्यामुळे आज पुन्हा माझ्याकडे 100 वर्कर्स आहेत. आम्ही रोज 2 ते 4 पुस्तकं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे छापतो. महिन्यातनं एखाद दुसरं पुस्तक प्रकाशन करतो. अशा पद्धतीने व्यवसाय चालू आहे. त्यामुळे मागे जेव्हा आम्ही एक 75 वर्षाचा आमची 75 वर्ष झाली, तेव्हा एक कार्यक्रम केला, गेट टुगेदर. आणि प्रत्येकाने जनता सहकारी बँकेचं इतकं कौतुक केलं की ते मला सगळे मित्र म्हणाले, अरे आनंद, तुझ्या प्रेसचा वाढदिवस आहे का बँकेचा वाढदिवस आहे? नक्की काय आहे? म्हटलं बँक आहे म्हणून आमचा वाढदिवस आहे, अशी परिस्थिती आहे. म्हणजे खरंय सर, जनता सहकारी बँक नेहमीच आपल्या ग्राहकांच्या पाठीशी उभी राहते आणि प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मदत करत असते. त्यात आणखीन एक गोष्ट सांगेन की जनता सहकारी बँक जर आपण म्हटलं ना, तर ती बॅलन्स शीट वाचायच्या ऐवजी बॅलन्स शीटच्या पलीकडे जाऊन माणसं वाचणारी बँक म्हणून तुम्ही ओळखू शकता. जी माणसं वाचते आणि त्याला पैसे द्यायचे की नाही ठरवते, हे अत्यंत महत्वाचं आहे. वा सर, खरंय, खूपच छान बोललात तुम्ही. अगदी म्हणजे सगळ्याच बँकेच्या ग्राहकांना यातून नक्कीच खूप मोठा हुरूप मिळणार आहे की खरोखरच माणसं वाचणारी ही आपली बँक आहे. सर, पुढच्या प्रश्नाकडे जाताना एक उद्योजक म्हणून स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या किंवा स्टार्टअप्स मध्ये येऊ इच्छिणाऱ्या युवकांना किंवा नवीन उद्योजकांना आपण काय सांगाल? उद्योगात जरूर यावं, त्याप्रमाणे मेहनतीची तयारी ठेवावी आणि उद्योगात येणारा मेहनतीची तयारी ठेवतोच, तो उद्योग करतो. कारण शेवटी असं आहे की आज जरी माझा किती एस्टॅब्लिश बिझनेस असला, किती मोठा बिझनेस असला, तरी शेवटी तुम्हाला सकाळपासून रात्रीपर्यंत राबावं लागतं. बऱ्याच वेळा, असंख्य वेळा तुम्ही म्हणजे मॅनेजमेंटमध्ये अकाउंटिंग तुम्हीच बघत असता, मार्केटिंग तुम्हीच बघत असता, कलेक्शन पार्टी तुम्हीच बघत असता, HR सुद्धा तुम्हीच बघत असता. हे सगळे रोल करायची तयारी ठेवायला लागते. यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की फक्त प्रोडक्शनवरती आपण लक्ष देऊन चालत नाही, तर अकाउंट्स इज अ हार्ट ऑफ युअर बिझनेस. तर तिथे डे टू डे लक्ष देणं. तुम्ही 10च्या ऐवजी 20 कामं केलीत आणि 20 कामाचं जर अकाउंटिंग प्रॉपर केलं नाही, तर काही उपयोग नाही त्या 10 कामांचा किंवा 20 कामांचा. ते अकाउंट्स इज युअर हार्ट ऑफ युअर बिझनेस, त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरा एक गोष्ट मी नक्की आवर्जून सांगेन प्रत्येकाला, की प्रत्येकाने 2 उद्योग तरी निदान केले पाहिजेत. म्हणजे माझा प्रिंटिंग प्रेस आहे, तर प्रिंटिंग प्रेस आणि मग टाईप सेटिंगचा व्यवसाय, असा अलाइड बिझनेस नाही, तर वेगळा कुठलाही, म्हणजे बुटांचा कारखाना करा किंवा आता माझा दुसरा एक वेल्डिंग इलेक्ट्रोड्सचा बिझनेस आहे, वेअर आय डील इन वेल्डिंग इलेक्ट्रोड्स, असा ठेवा. त्याचे 2 वेगळे वेगळे फायदे असतात. एक फायदा असा असतो की जर कधी प्रिंटिंगमध्ये तुम्हाला व्यवसायात थोडं प्रिंटिंग व्यवसायामध्ये जर आपल्याला सेटबॅक येत असेल, तर त्यावेळेला वेल्डिंग इलेक्ट्रोड्स किंवा बुटांच्या कारखान्यामध्ये तुम्हाला भरभराट लागू शकते. किंवा वेल्डिंग रॉड्समध्ये जर तेव्हा कधीतरी जर बॅकलॉग आला, तर तुम्हाला प्रिंटिंग व्यवसायात पैसे कमवू शकता. कारण सगळ्याच व्यवसायात पॅन्डेमिक सारखा ॲट वन पॉइंट सगळीकडेच ड्रॉबॅक येतो अशातला भाग नाही. त्यामुळे 2 व्यवसाय नेहमी ठेवावेत. त्याचा तिसरा महत्त्वाचा फायदा असा आहे की तुम्ही लेबरवरती तुमच्या कंट्रोल ठेवू शकता. याचं कारण असं आहे की प्रिंटिंग प्रेसमधल्या कामगारांना माहिती आहे की आपला साहेब हा फक्त आपल्यावर अवलंबून नाही, त्याचा दुसराही व्यवसाय आहे आणि त्या दुसऱ्या व्यवसायातल्या पैशावरती तो जगू शकतो. त्यामुळे आपला व्यवसाय तो कधीही बंद करू शकतो, तेव्हा त्याला त्रास देऊ नये. हा एक अत्यंत महत्त्वाचा फायदा. सध्या युनियनिझम कमी झालेला आहे, ते सोडून द्या. पण जेव्हा युनियन हा प्रकार खूप वाढत होता, त्यावेळेला सुद्धा हा जर तुम्ही लक्षात ठेवलात आणि 2 व्यवसाय
भिन्न पद्धतीचे भिन्न प्रकारचे ठेवले तर त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. खरंय सर. खूपच छान सांगितलं तुम्ही. जसं प्लॅन ए आणि प्लॅन बी असं दोन असले तर दोन गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये नक्कीच मदत करू शकतात. नवीन युवक आहेत, यांनी व्यवसायात यावं आणि नव्या पिढीने पुढे जाण्यासाठी काहीतरी वेगळं करावं, तर या पार्श्वभूमीवरती आपण त्यांना काय मार्गदर्शन कराल? नवीन पिढी ही व्यवसाय द्यायला तयार आहे, ती कामं करायला तयार आहे, ती मेहनत करायला तयार आहे, सगळं आहे. आता आपण जेव्हा म्हणतो की साऊथ इंडियन्स महाराष्ट्रात येऊन खूप काम करतात किंवा युपीचे आपल्याकडे येऊन खूप काम करतात, सिमिलरली महाराष्ट्रातले बाहेर गेले की खूप काम करतात किंवा अमेरिकेत गेले की म्हणजे प्रचंड प्रमाणात काम करतात. तर हे काम ती मुलं परत येणं हे फार महत्त्वाचं आहे आणि आपल्या देशाला किंवा आपल्या घरादाराला त्याचा उपयोग होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता मी पुण्याला ज्या सोसायटीमध्ये राहतो, मुंबईत राहतो तसं पुण्यात राहतो, तर पुण्यात असंख्य असे लोक आहेत की ज्यांची मुलं भारताबाहेर आहेत आणि फक्त पैसे पाठवू शकतात. पैसे पाठवून आईबापांचं भागत नाही. तर मुलांवरती वेळीच संस्कार करणं हे खरं म्हणजे पालकांचं कार्य आहे. पालकांनी मुलांच्या शिक्षणावर फार जोर देऊ नये, कारण नंतर तेच पालक कष्टी होतात. मुलं परदेशात जातात व करिअर करत राहतात आणि मगाशी मी जसं म्हटलं की तिथली जी आचारसंहिता, राहणीमान याची त्यांना भुरळ पडते आणि ते म्हणतात की अरे इथे जर 10 रुपये घेऊन गेलो तर रेशन मला विदाऊट लाईन मला मिळतं किंवा घरपोच येतं, इथे मी लाईन का लावू? आणि बाकीच्याही असंख्य कायदे आपल्याकडचे जे आहेत. तर त्यामुळे नव्या पिढीने उद्योगात यावं, अवश्य यावं, पण त्यासाठी पालकांनी पहिल्यांदा त्यांच्यावरती तसे संस्कार घडवणं गरजेचं आहे. कारण मुलगा काय जन्मतात काय उद्योजक म्हणून जन्माला येत नाही, शेवटी पालक त्याला घडवणार आहेत. तेव्हा पालकांनी त्याला मार्गदर्शन करावं आणि त्याला पिचून टाकू नये. आमच्या लहानपणी खरंच आम्ही सुखी होतो. आमची शाळा 10:20ला चालू व्हायची, 4:50ला संपायची. संध्याकाळी खेळायला वेळ असायचा, परवाच्या वगैरे म्हणून होमवर्क करायलाही वेळ असायचा शांतपणे. हल्ली तसं नाही ना. 6 वर्षाचा मुलगा सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बिझी असतो. आईला वाटत असतं की त्यांनी ते स्केटिंग शिकावं, फुटबॉल खेळावा, गणितात प्राधान्य मिळवावं, ऑलिम्पियाडमध्ये जावं मॅथमॅटिक्सच्या. आणि वयाच्या 6व्या वर्षापासून तुम्ही करता. ह्याच्यामध्ये एक जयंत नारळीकरांचं एक फार सुंदर वाक्य आहे. इट्स नॉट दॅट हॉर्स वॉन्ट्स टू विन द रेस, बट द जॉकी वॉन्ट्स टू विन द रेस. तसं ते पालकांचा याच्यातला रोल फार मोठा आहे. सो नवीन पिढीने उद्योगात यावं, ते यायला तयारही आहेत. आणि सध्याच्या काळामध्ये तर आपल्याकडे याच मागच्या बजेटमध्ये स्टार्टअपला खूप प्राधान्य दिले गेलेले आहे, खूप फॅसिलिटीज दिल्या गेलेल्या आहेत. तेव्हा स्टार्टअप नक्की करावा, अगदी काही प्रश्न नाही. आणि थोडीशी रिस्क घ्यायलाच पाहिजे ना आयुष्यामध्ये. नुसतंच घरी बसून जे काय आपल्याला शिकवलेलं आहे, जे आपल्या फॅमिलीमध्ये आहे तेच करत बसण्यात काय आपल्यात स्वारस्य आहे. जरा काहीतरी वेगळं नक्की करावं. म्हणजे डॉक्टरच्या मुलांना डॉक्टरच झालं पाहिजे अशातला काही भाग नाही, सीएच्या मुलांना सीएच झालं पाहिजे असा काही भाग नाही. आता त्यामुळे मी प्रिंटिंगमध्ये आलोय, पण ठीक आहे, दुसरं काही झालं असतं तरी मला आवडलं असतं, याच उमेदीने केलं असतं. वा सर, खूपच छान. खूप चांगले विचार मांडलेत तुम्ही आणि तुम्ही आज तुमचा खूप अनमोल वेळ दिलात आणि आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बँकेच्या वतीने आणि सर्व आमच्या स्टाफच्या वतीने तुमचे खूप खूप आभार. अशीच प्रगती होत राहो. बँकेच्या वतीने मनापासून धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला. आणि जनता सहकारी बघितला तर आमचे नेहमीचेच आहेत, त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आम्ही पुढे चाललेलो आहोत. थँक्यू व्हेरी मच. यश शिखराकडे पाऊल आमचे, ग्राहक हित उद्दिष्ट आमचे. उदात्त हेतू पक्की तत्वे, आधुनिक तरीही विचार आमचे. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.